बहुविकलांगतेवर मात करून उज्ज्वल यश संपादन करणाऱ्या खानदेशातल्या डॉक्टर रवींद्र नांदेडकर यांना सर्वोत्कृष्ट आदर्श व्यक्ती हा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला आहे। त्यांच्या कार्यकर्तृत्वाबाबत जाणून घेण्यासाठी डॉक्टर नांदेडकर यांना 9:30च्या बातम्यात निमंत्रित करण्यात आलं आहे। तेव्हा पुन्हा भेटूया रात्री 9:30 वाजता सह्याद्री उपग्रह वाहिनीवर। नमस्कार। डॉक्टर रवींद्र नांदेडकर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने प्रवास करणारं, संघर्ष करून आयुष्यात यश मिळवणारं व्यक्तिमत्व। वयाच्या 5व्या वर्षीच डॉक्टर नांदेडकर यांना दृष्टिदोषाला सामोरं जावं लागलं। मात्र तरीही या वैगुण्यावर मात करत माध्यमिक परीक्षेत ते विशेष गुणवत्ता मिळवून उत्तीर्ण झाले आणि राष्ट्रीय गुणवत्ता शिष्यवृत्तीचे मानकरीही ठरले। डी फार्म, बी फार्म, एम फार्म, PhD हे अतिउच्च तांत्रिक शिक्षण शिवाय LLBचं शिक्षण लेखनिकाच्या मदतीनं त्यांनी प्रथम श्रेणीत पूर्ण केलं। संगीत विशारद पदवी शिवाय आयुर्वेद, निसर्गोपचार, योग तसंच संगणकशास्त्रातले विविध अभ्यासक्रमही त्यांनी यशस्वीरित्या पूर्ण केले आहेत। बहुविकलांग असलेले डॉक्टर नांदेडकर धुळे इथल्या ARA औषध निर्माण शास्त्र महाविद्यालयाचे विद्यमान प्राचार्य आहेत। मूळचे संशोधक वृत्तीचे असलेल्या डॉक्टर नांदेडकरांनी अनेक विषयांमध्ये संशोधन केलं आहे। सप्टेंबर 2000 मध्ये झ्युरिच, स्वित्झर्लंड इथल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत त्यांनी सादर केलेल्या संशोधनाला जागतिक मान्यता मिळाली आहे। आपल्या सहकाऱ्यांसोबत डॉक्टर नांदेडकरांनी संशोधित केलेल्या वनस्पतीजन्य मेहांत प्लस या कॅप्सूलमुळे मधुमेहींमध्ये येणारं संभाव्य अंधत्व आणि अस्थिव्यंगत्व टाळता येणं शक्य झालंय। त्यांच्या या स्वयंसंशोधित मेहांत प्लस कॅप्सूलला केंद्र सरकारचं प्रोव्हिजनल पेटंट आणि राज्य सरकारच्या अन्न आणि औषध प्रशासनाची मान्यताही मिळाली आहे। मधुमेह नियंत्रणासाठी ते वृत्तपत्रातून सतत लिखाणही करत असतात। शरीरावर शारीरिक मर्यादा ज्या आहेत त्या मला यापूर्वी कधी अडचण आल्या नव्हत्या आणि आताही त्या कधीच येत नाही। माझ्या कुटुंबियांच्या सहकाऱ्यांच्या संपूर्ण सहकार्यातून, मित्रांच्या सहकार्यातून हे काम कंटिन्यू पुढे आहे। मी मनापासून शासनाचा, केंद्र शासनाचा आभारी आहे की त्यांनी हे अशा प्रकारचं रिसर्चला एक पाठबळ देऊन केवळ डॉक्टर रवींद्र नांदेडकरांना नव्हे तर आयुर्वेदाला एक चांगलं स्थान या ठिकाणी दिलं आहे। आपल्या स्वतःच्या अपंगत्वावर मात करून कौटुंबिक, व्यावसायिक आणि सामाजिक या तिन्ही आघाड्यांवर देदीप्यमान यश संपादन करणाऱ्या डॉक्टर रवींद्र नांदेडकरांना अपंग सबलीकरण योजनेअंतर्गत नुकताच केंद्र सरकारतर्फे दिला जाणारा सर्वोत्कृष्ट आदर्श व्यक्ती हा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे। डॉक्टर रवींद्र नांदेडकर आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत। नमस्कार डॉक्टर। नमस्कार मॅडम। तुमचं पूर्ण कार्यकर्तृत्वाचा एक लेखाजोखा आम्ही आता बघितला। हो। सगळ्या सह्याद्रीच्या प्रेक्षकाच्या वतीने आणि आमच्या सगळ्या सह्याद्री परिवारातले कर्मचारी सगळ्यांच्या वतीने जर मी तुम्हाला सलाम केला तर अतिशयोक्ती होणार नाही असं मला वाटतंय। इतकं मोठं कर्तृत्व तुम्ही गाजवलेलं आहे। इतक्या लहान वयामध्ये सतत संकटांचा सामना करत इथपर्यंत तुम्ही आलात। वयाच्या 27व्या वर्षी तुम्ही प्राचार्य झालात आणि असंख्य अपंगत्व आहे, केवळ डोळ्यामध्येच नाही तर कमरेच्या हाडाचे प्रॉब्लेम, हृदयाचा गंभीर आजार, असे असंख्य आजार, या सगळ्या आजारांचा सामना करत करत इथवर आलेले आहात तुम्ही। काय, कुठून ऊर्जा मिळाली तुम्हाला, कुठून प्रेरणा मिळाली हे सगळं करण्याची? ह्या विषयावर येण्याच्या आधी मी न विसरता पहिले एक गोष्ट मांडू इच्छितो की हे इतकं सुंदर व्यासपीठ मला उपलब्ध करून दिल्याबद्दल मी सर्वात प्रथम दूरदर्शनचा मनापासून आभारी आहे। आणि ऊर्जा जर म्हटलं तर मी असं मानतो की संघर्षाशिवाय उत्कर्ष नाही। कॅलॅमिटीज इज एन अपॉर्च्युनिटीज। आणि ज्यावेळेला मी लहान होतो त्यावेळेला सातत्याने प्रत्येक दिवस नवीन उगवणारा सूर्य हा काहीतरी एक संघर्ष घेऊन येत होता। माझे वडील यशवंतराव, जे आज आमच्यामध्ये अप्पासाहेब यशवंतराव आंबेडकर, यांनी सातत्याने, त्यांना 4 मुलं असताना जरी मला अपंगत्व असतं तरी माझ्याकडे कधी कमी पाहिलं नाही किंवा माझ्या शिक्षणावर येणारा खर्च, माझ्या औषधोपचारावर येणारा खर्च याच्यामध्ये उलट मी म्हणेल की जरा जास्तच महत्त्व त्यांनी आईवडिलांनी माझ्यासाठी दिलं आणि ती खरी माझी प्रेरणा मला मिळाली आणि त्याच्यातून मला ऊर्जा मिळाली की नाही, आपण काही केलं पाहिजे। माझे जे पण ही संघर्षाची बीज नेमकी कुठे रुजली? ही संघर्षाची बीज आज आपण जसा उल्लेख केला की मला असलेला दृष्टिदोष, त्यानंतर वयाच्या साधारण 10व्या-11व्या वर्षी ज्यावेळेला मला साधा संधिवात होता त्यावेळेला माझ्या चुकीचं निदान झालं आणि चुकीचे औषध उपचार झाले। त्यानंतर ह्या
पुढे आत्ता जस्ट 22 सप्टेंबर 2008 रोजी माझं हृदयाच्या मध्ये आम्ही ज्याला ICD म्हणतो, इंट्राकार्डियक डिफिब्रिलेटर, अशा प्रकारचं एक यंत्र मला हृदयामध्ये बसवावं लागलं माझ्या हृदयाची गती नियंत्रित करण्यासाठी. हा जो रोजचा नवीन संघर्ष आहे, ह्या माध्यमातून खऱ्या अर्थाने ही बीज रोवली गेली असावी असं मला वाटतं. डॉक्टर, तुम्ही अष्टावधानी नाही आहेत, शतावधानी आहेत. तुम्ही एवढ्या मोठ्या डिग्र्या घेतल्या आहेत, बाकी इतक्या गोष्टी केल्या आहेत, संगीत विशारद आहात तुम्ही, कम्प्युटर तज्ज्ञ आहात, म्हणजे तुम्ही काय नाही आहात. हे सगळं कसं एका वेळी मॅनेज करू शकता किंवा केलं? याच्यात खऱ्या अर्थाने परमेश्वराचे आभार मानायला पाहिजे. एक मला नक्की माहिती होतं की शिक्षण हे माणसाला केवळ एक कागदोपत्री सर्टिफिकेट देत नाही. तर मी हे गोष्ट मान्य करतो की शिक्षणामुळे माणसाला जगण्याची एक नवी दृष्टी प्राप्त होते आणि त्यामुळे जसं जसं मी एक एक पल्ला माझ्या शिक्षणाचा गाठत गेलो तसं तसं ती जी ज्ञानतृष्णा आहे ती मला परत नवीन काहीतरी मिळवण्यासाठी म्हणजे जसं आजकाल आपण मल्टीटास्किंग कॉम्प्युटरमध्ये म्हणतो, माझ्या मेंदूला हा प्रॉब्लेम आहे की जोपर्यंत मी सातत्याने एका वेळा 3 ते 4 एक गोष्टीवर काम करत नाही तोपर्यंत मला समाधान मिळत नाही किंवा मला ते मनाला एक आनंद मिळत नाही. आणि त्यामुळे मला असं वाटतं की परमेश्वराची कृपा, सगळ्यांचं मिळालेलं सहकार्य आणि ह्या गोष्टी मी सातत्याने करू शकलो आणि त्याच्यात आजपर्यंत इथपर्यंत. आजकाल मधुमेहाने असंख्य लोकांना ग्रासलेला आहे. म्हणजे आपला देश हा सगळ्यात मोठा देश आहे मधुमेहग्रस्त लोकांचा. इतके पेशंट्स आहेत इथं आजच्या घडीला. 5व्या वर्षापासून ते 100 वर्षापर्यंतची माणसं सापडतात. याच्यात तुम्ही खूप मोठं संशोधन केलेलं आहे आणि मूलभूत संशोधन ज्याला म्हणता येईल ते केलेलं आहे. तुम्ही निर्माण केलेलं एक औषधाला आता पेटंट पण मिळालेलं आहे आणि मला असं वाटतं या सगळ्याचा सन्मान म्हणून उपराष्ट्रपतींच्या हस्ते परवा गौरव झालेला आहे. तुमचं संशोधन जे आहे त्याच्याविषयी थोडक्यात आम्हाला सांगा. मला एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे की मधुमेहाची भारत ही आपली जागतिक राजधानी आहे आणि आपले आदरणीय माजी राष्ट्रपती APJ अब्दुल कलामांचं एक स्वप्न आहे इंडिया 2020 की ज्यावेळेला भारत हा संपूर्ण जगामध्ये एक महासत्ताक होणार आहे. कारण त्यावेळेला आपल्या भारत देशामध्ये युवकांची संख्या ही सर्वाधिक असणार आहे. पण आज जर तुम्ही जो उल्लेख केला की जो पूर्वी पोक्तव्यात येणारा मधुमेह आज 25शीत दिसतोय आणि सगळ्यात महत्त्वाचं की मधुमेहामुळे केवळ शारीरिक हानी होत नाही तर मधुमेहामुळे तुमची विचारशक्ती, तुमची सृजनशीलता, क्रियाशीलता ह्यावर गंभीर परिणाम होतो. आज VRS मधुमेहामुळे VRS घेणाऱ्यांचा संख्या एवढी मोठी की ते स्वतंत्र PhDचा विषय झालेला आहे आणि त्यामुळे ह्या आजाराचं गांभीर्य लक्षात ठेवून मी असं पण म्हणतो की अनेक व्याधी आहेत, एड्स आहे, त्याच्यानंतर कॅन्सर आहे. मला मान्य आहे की याच्यामुळे माणसाचा मृत्यू होतो पण तो आजार त्याचं गांभीर्य निर्माण झालं की थोड्या अल्पावधीत तो व्यक्ती संपुष्टात येतो. पण मधुमेह असा आजार आहे की त्यामुळे व्यक्तीला रोज मरण येतं आणि हा आजार माणसाला म्हणजे अगदी जाणीवपूर्वक प्रत्येक दिवशी त्याला असं म्हणतं की त्याला अतिशय वेदना ज्या आहेत किंवा अशा मृत्यूपाय यातना देऊन त्या माणसाला तो संपवतो आणि हे त्याचं गांभीर्य आहे. आणि हे करत असताना मी ते नमूद करू इच्छितो की माझ्या वडिलांना डायबिटीस होता आणि ज्यावेळेला मी असं ऐकले की तुमच्या वडिलांना डायबिटीस होता तेव्हा त्यांचे हात पाय सगळ्या बाजूला इंजेक्शन देऊन चाळणी झाली होती आणि मग तुम्ही ठरवलं की संशोधन करायचं. कुठेतरी छापून आलेलं आहे. हो आणि बरोबर आहे. आणि झालं काय की ज्यावेळेला आम्ही याच्यावर अगदी सहजगत्या काम करायला सुरुवात केली आणि ज्या वनस्पतींवर आम्ही काम करत होतो, प्री क्लिनिकल स्टडीज आम्ही ज्याला म्हणतो, प्राण्यांवरचं संशोधन, तर त्यामध्ये काही वनस्पतींना अचानक अनपेक्षित खूप सुंदर असे रिझल्ट्स मिळाले. पण त्या वनस्पती आम्ही त्याला केमिकल ॲब्स्ट्रॅक्ट आणि महापा मेडिसिनल अँड आयुर्वेदिक प्लांट ॲब्स्ट्रॅक्ट मागच्या 100 वर्षाचं मी सगळं रेकॉर्ड बघितलं आणि त्या वनस्पती कुठेही चमत्कारिकरित्या आयुर्वेदात, ॲलोपॅथीमध्ये किंवा होमिओपॅथी कोणत्याही प्रगत वैद्यकशास्त्रात त्या वापरल्या गेल्या नव्हत्या. आणि मला असं वाटलं नाही, हे महत्त्वाचं आहे, परमेश्वर कृपेने हे आपल्याला मिळाले आणि आपण हे जगापर्यंत नेलं पाहिजे. डॉक्टर, हे सगळं संशोधन तुम्ही तुमच्या वेबसाईटवर पण मांडलेलं आहे. ज्यांना ह्याचा अभ्यास करायची इच्छा आहे, जाणून घ्यायची इच्छा आहे, तर संकेतस्थळाचा तुम्ही वेबसाईटचा ॲड्रेस आम्हाला सांगाल का? हो, नक्की सांगेल. www.anuyash.com ह्या वेबसाईटवर आम्ही सगळं अपडेटेड नॉलेज आम्ही या ठिकाणी देत असतो डायबिटीच्या संदर्भातला आणि कोणी मला थेट संपर्क ह्या वेबसाईटच्या माध्यमातून करू शकतात. या सगळ्या तुमच्या वाटचाली तुमच्या कुटुंबियांचं मोठं सहकार्य असणार हे उघड आहे. त्याविषयी काय सांगाल, खास करून पत्नीविषयी? माझी सौभाग्यवती रुपाली एक माझे सगळे जे कुटुंबीय आहेत त्यांच्याशी रक्ताचं नातं आहेच, पण तिचं मला फार वाटतं की आम्ही एक दशकाहून अधिक काळ आज सहजीवन करतो आहोत आणि
खूप मोठं श्रेय मी तिला देईल की तिला कोणत्याही प्रकारचं अपंगत्व नाही आहे. आणि अशा असताना तिने माझा स्वीकार केला. आज सावलीसारखी माझ्यासोबत उभी असते. आणि तुमचे मोठे बंधू राज त्यांनी पण खूप मदत केली असं पण आहे. ते स्वतः पण डॉक्टर संतोष हे माझे मोठे बंधू, स्वतः एम.फॉर्म PhD. अजून सांगायचं म्हटलं माझा लहान भाऊ धनंजय. नंतर सगळ्यात महत्त्वाचं कॉन्ट्रीब्युशन माझ्या वाटचालीमध्ये माझी बहीण डॉक्टर अपर्णा नांदेडकर वैद्य आणि तिचे पती डॉक्टर अनिल कुमार वैद्य, ते दोघं डॉक्टर आहेत. आणि त्यांच्या सहकार्याशिवाय, कारण मी आधीच सांगते मग मी निमित्त मात्र आहे जे कोल्हापूरला प्रॅक्टिस करतात, तर त्यांच्या सहकार्याशिवाय शक्य नव्हतं. आणि माझे सर्व मित्रपरिवार, असंख्य माझे मित्र, माझे सहकारी, माझे कुटुंबीय, ह्या सगळ्यांचा मोठा सिंहाचा वाटा या सगळ्या याच्यामध्ये आहे. डॉक्टर, आणखीन पुष्कळ बोलण्यासारखं आहे, खास करून मधुमेहाच्या तुमच्या संशोधनाविषयी पुष्कळ बोलण्यासारखं आहे, पण आपल्याला वेळेची मर्यादा आहे. जाता जाता मला एक शेवटचं विचारायचं आहे की अपंगांना जेव्हा तुम्ही मोठ्या स्वरूपात शाळांमध्ये, कॉलेजेसमध्ये जाता, भेटता, तेव्हा त्यांना तुम्ही नेमकं काय सांगता? कारण सगळ्याच राज्यभरातल्या किंवा देशभरातल्या शाळांमध्ये तुम्ही जाऊ शकाल अशी परिस्थिती नाही. या माध्यमाच्या निमित्ताने माझी अशी विनंती राहील की जे अपंग आहेत किंवा आमच्यासारखे जे धडधाकट आहेत त्यांना जाता जाता काय सांगाल? मी माझ्या अपंग बंधू भगिनींना आवर्जून या व्यासपीठावरून सांगू इच्छितो की त्यांनी थोडं चिंतनाची गरज आहे. आपण आपल्या अपंगत्व आल्यानंतर देवाशी नाराज होतो, कुठेतरी मनामध्ये खट आपल्याला होतं. तर आता जो संवाद आपण माझ्याशी करतात तो हा माझ्या कोणाबरोबर नेमका करताय असं जर चिंतन केलं तर माझ्या हातांबरोबर, पायांबरोबर, डोळ्याबरोबर कोणाबरोबर नेमका संवाद आहे असं जर विचार केला तर हा डॉक्टर रवींद्र नांदेडकर हे शरीर नसून हे नश्वर आहे. माझं जे आत्मचैतन्य आहे त्याबरोबर हा संवाद साधताय. आणि मला माहिती आहे आणि कोणी मला दाखवून द्यावं की कोणाच्याही आत्म्याला अपंगत्व आहे का. आणि म्हणून आपण अपंग आहोत म्हणून आपल्याला कुठेतरी कमतरता आहे ही भावना कधीही कोणी माणसाने आणू नये. आणि एक मला जाता सांगावं असं वाटतं की आज राष्ट्रपतींच्या हस्ते, उपराष्ट्रपतींच्या हस्ते माझा सत्कार झाला. दुसऱ्या दिवशी राष्ट्रपतींनी आम्हाला 35 मिनिटं दिलेत प्रतिभाताई पाटलांनी. त्यानंतर आज हे तुम्ही मला बोलून हे व्यासपीठ देऊन माझं कौतुक केलं. पण मला एक सांगावं असं वाटतं, आपल्या ह्या व्यासपीठातून आवाहन करायचं आहे की जे ज्ञान आम्ही परमेश्वर कृपेने मधुमेहाच्या संशोधनाच्या संदर्भात निर्माण केलं, जी औषधी आम्ही शोधून काढलेली आहे, तर त्याचा अखिल मानवजातीसाठी जर शासन, प्रशासन आणि सर्व सेवाभावी संस्था आणि जनता जर करू शकेल तर श्वास बंद करत माझा श्वास बंद होण्याच्या आधी हे जर मानवजातीसाठी उपलब्ध करता आलं तर खऱ्या अर्थाने माझ्या जीवनाचं सार्थक झालं असं मी म्हणेन. डॉक्टर, तुमच्या पुढच्याही कार्याला मनापासून शुभेच्छा. तुम्ही भरपूर यश मिळवा, शतायुषी व्हा, अनेक पुरस्कार मिळवून पुन्हा आमच्या स्टुडिओमध्ये या, अशा मुलाखती द्या, अशा शुभेच्छा मी तुम्हाला देते. आणि इथं आला त्याबद्दल आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 8:30 वाजता सह्याद्री प्रादेशिक वाहिनीवर. नमस्कार.